जय भारत मित्रांनो. मिशन माणुसकी संचलित माणुसकीची शाळा. माणुसकीची शाळा ही मूळ संकल्पना आहे लोकशाहीर विचारवंत संभाजीदादा भगत यांची. संभाजी भगत हे नाव महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या भारताला ज्ञात आहे ते त्यांच्या प्रबोधन कार्यामुळे आणि पहाडी आवाजामुळे. माणुसकीची शाळा हा एक अभिनव प्रयोग आहे, ही एक मिशन आहे, ही एक चळवळ आहे. या मिशनची भूमिका, पार्श्वभूमी, ध्येय, धोरणं आपण काही प्रमाणात समजून घेऊया. आणि ही भूमिका मांडते मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मित्रांनो, या सारा वेदना वाढलेल्या आणि संवेदना गोठलेल्या, मी तेवढा प्रधान बाकी सारे गौण अशा एकारल्या काळात इथला प्रत्येकजण अडकलेला शंका आणि संशयाच्या जाळ्यात, अफवांच्या पिकांना सुगीचे दिवस आल्या या दिवसात, भाकरी आणि रोजगार हरवल्या दिवसात, लोक जगण्यापेक्षा त्यांच्या मरणाचे उत्सव साजरे करणाऱ्या आजच्या अमानुष वातावरणात जेव्हा मी माणुसकीची शाळा हे शब्द ऐकते, तेव्हाच काळ्याकुट्ट अंधारात तेजाची, आशेची ठिणगी मला स्पष्ट दिसू लागते. खरंच जन्माला येऊन बऱ्याच गोष्टी, कौशल्य आपण शिकतो, कितीतरी भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी उरफोड करतो, अट्टहास धरतो, पण माणूस बनण्याची स्पर्धा आपल्याला कुठेच दिसत नाही. माणूस म्हणून आपण किती समृद्ध आहोत आणि कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत यात आपल्याला रस नसतो आणि हे जाणून घेण्यात औत्सुक्य देखील नसतं. याचं कारण म्हणजे इथे प्रत्येकजण आपण परिपूर्ण माणूस आहोत या गोड गैरसमजात रमलेला असतो. एवढंच नव्हे तर इतरांना माणुसकीचे धडेही देत असतो. केवढा विरोधाभास आहे नाही का हा? माणूस बनण्याचा प्रयत्न आपण करतच नाही, कारण स्वतःबद्दल आपला गैरसमज असतो की मीच आदर्श आहे, मीच परिपूर्ण आहे आणि माझ्यासारखा कर्तबगार, हुशार, प्रेमळ, दयाळू कुणीच नाही. ह्याच साऱ्या गैरसमजातून स्वतःबद्दलची आभासी प्रतिमा आपल्या मनात तयार होते, जी वास्तवात नसतेच मुळी. माणसाच्या स्वतःबद्दलच्या अवास्तव काल्पनिक प्रतिमा माणसाला सत्यात जगू देत नाहीत आणि वास्तव स्वीकारू देत नाहीत. पण जग मात्र तुम्ही काय आहात हे जाणतं, तुमच्या करते वा नाकर्तेपणाची दखल घेत असतं. तुम्ही कसे लायक वा नालायक आहात याबाबत सजग असतं. आपल्या मनातील आदर्श प्रतिमेस गोंजारणारे आपण जग सुधारण्यास निघतो, भवतालातील उणिवा त्रुटी शोधतो, इतरांना उपदेशाचे डोस पाजतो, कारण आपल्या लेखी आपण फार वेगळे आदर्श असतो. आणि नेमका घात होतो तो इथेच. सारे जगभर चांगुलपणा धुंडाळत असताना आणि तो गवसला नाही की जगाला, लोकांना शिव्याशाप देताना आपण कुठेतरी स्वतःमध्ये डोकावून बघतो काय? तो चांगुलपणा स्वतःमध्ये आहे का? जगाकडून जी अपेक्षा आपण करतोय ती जगाला तरी आपण देतोय का? म्हणजे ही अपेक्षा स्वतःकडेही असली पाहिजे, कारण आपणही जगाचा, समाजाचा एक भाग आहोत. पण आपण स्वतःला कधीही समाजात गणत नाही, तर अलिप्त राहून चिकित्सा करू पाहतो. इथेच सारी गल्लत होते व पुढचे सारे हिशेब चुकत जातात. व्यक्ती ऐकतो, बोलतो, पण त्याला स्वतःला कुणाचे काही ऐकण्यात रस नसतो. खरं तर ही सुपिरियर असण्याची, वर्चस्ववादाची जी माणसाची भूक आहे ना, तीच त्याच्या सुखी जीवनाला, नितळ आनंदाला, निकोप मनाला सुरुंग लावत गेली आहे, उद्ध्वस्त करत गेली आहे. त्याला आनंदी प्रजेचा एक भाग होण्यापेक्षा दुःखी प्रजेचा मुखिया होणे जास्त भुरळ घालू लागले. म्हणतात ना, सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. म्हणून म्हटलं की व्यक्ती ऐकवतो, बोलतो, पण त्याला स्वतःला कुणाचं काही ऐकण्यात रस नसतो. सर्वसामान्य राहून आनंद पेरण्यापेक्षा विशिष्ट होऊन वेदना देणं यात त्याला अधिक आनंद वाटू लागला. तंत्रज्ञानाची क्रांती झाली, जग मुठीत आलं, अधिक जवळ आलं असं आपण म्हणू लागलो खरं,
पण घरातील माणसांपासून दूर जाऊ लागलो आपण. दूरवर पाहण्याच्या प्रयत्नात आपण जवळ पाहणं विसरलोच की. अशा तऱ्हेने आपल्यातलं माणूसपण हरवू लागलं. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, लौकिक, मान, सन्मान या हे सारं मिळवण्याच्या हव्यासात आपण आपल्यातील माणुसकीचा एक एक अंश आहे ना, त्याचा सौदा करू लागलो. नीतितत्व, मूल्य, संस्कार यांच्याशी तडजोड करू लागलो आणि एक प्रकारे स्वतःचं इमान, सत्सद विवेकबुद्धी यांचा सराईतपणे व्यवहार करू लागलो. या स्वार्थी, अवाजवी महत्त्वाकांक्षेस प्रगती किंवा विकास असं गोंडस आणि स्वतःसह जगास भुलवणारं नाव आपण दिलं. मग कैक लोकांना लुबाडून, फसवून, प्रसंगी रक्तपात करून, विविध विचारधारा, विचारप्रवाह यांच्या वळचटीला जाऊन सोयीस्कर भूमिका आपण घेऊ लागलो. माणूस त्याच्या जागी अचूक आहे अशी त्याने स्वतःची समजूत घातली आणि विचार विकारात रूपांतरित होत गेला. त्याच्याकडे नितळ निखळ असं काही शिल्लक राहिलं नाही. सारं बेगडी आणि खोटं. ह्याच प्रवृत्तीचे लोक त्याच्या चौफेर तयार होत होते व तोही अशाच लोकांना शोधत व सापडतही गेला. काळ पुढे सरकत राहिला आणि त्याने जे पेरले तेच उगवून येऊ लागले. विकृतीचा महापूर आला. जगण्याच्या नाना क्षेत्रात स्पर्धा, काटशह आले. विवेक बाजूला पडत गेला. दुःखाची झपाट्याने वाढ होऊ लागली. माणसाने ज्या सत्ता, संपत्ती व अधिकारासाठी आयुष्य खर्ची घातलं, त्याच सत्ता, संपत्ती, स्पर्धा यांनी त्याचं आयुष्य दुःख आणि असुरक्षिततेने वेढून आणि व्यापून टाकलं. माणसातला संवाद हरवला. खोट्या प्रतिष्ठा, अहम आणि जीव घेण्या सत्ता स्पर्धा सुरू झाल्या. माणसाच्या दुःखाचा गुणाकार होऊ लागला, तोही अगदी झपाट्याने. माणूस भावनिक, मानसिक समतोल हरवून बसला. अकाली तो क्षमतेपेक्षा मोठी स्वप्न पाहू लागला. ती पूर्ण करण्यासाठी तारुण्य करपून गेलं तरी धावत राहिला. थोडाफार कधीतरी स्थिर झाला तर प्रौढावस्था ओलांडून पुढे येऊन ठेपलेला. संवेदना हरवून बसलेला दुसऱ्यांच्या वेदना कशा समजून घेऊ शकेल, नाही का? निरागस भावना नाही तर निबर कोडगेपणा त्याच्या अंतरी आकार घेऊ लागला. त्याच्या नजरेसमोरची झापडं त्याला स्वहित, स्वार्थ व व्यक्तिगत फायदा या पलीकडे बघूही देत नाही आणि तो अधिक आत्मकेंद्रित होत जातो. त्याला सभोवतालच्या कोणत्याच गोष्टीचं काही वाटेनासं होऊ लागतं. त्याच्या मनातील, अंतर्मनातील कोवळा निरागस माणूसपणाचा अंकुर केव्हाच ह्या एकांगी कोडग्या व्यवस्थेने खुडून टाकलेला असतो. जेव्हा हा कोवळा माणूसपणाचा अंकुर खुडला जातो तेव्हा माणूस वजा होऊन केवळ यंत्र शिल्लक राहतं. आणि मग यंत्र कुणाच्या भावना कशा जपणार? कुणाला सहकार्य कसं करणार? इतरांच्या चेहऱ्यावर स्मित कसं खुलवणार? इतरांचे अश्रू कसे पुसणार? इतरांच्या जखमा आणि रक्त बघून त्याचे मन कसे द्रवणार? सारे जण समतेच्या एकाच सरळ रेषेत यावे यासाठी कसा धडपडणार? एकूणच त्याचा मेंदू विचार हरवून केवळ विकाराचे आगर बनणार. त्याच्यातील माणूसपण वजा होत होत तो निव्वळ यंत्र बनून राहणार. खरं तर सर्व सुखाने एकदिलाने राहावेत यासाठी प्रयत्नशील असणं प्रत्येकाच्या जगण्याचा उद्देश असायला हवा. पण याउलट माणूस स्वार्थापायी माणूस बनण्याच्या प्रक्रियेपासूनच वेगळा झाला आहे आणि हे त्यालाही माहीत नाही. ही शोकांतिका मोठीच आहे. बृहद मानव्याचा विचार ही व्यापक संकल्पना. त्यात केवळ आणि केवळ माणूस महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. बाकी जात, धर्म, पंथ, लिंग सब झूट आणि निष्फळ आहे. माणूस म्हणून आपणास निर्लेपपणाने केव्हा जगता येईल? तर जेव्हा समाजाकडे आपण आपला परिवार व जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून बघू लागू तेव्हा. पण माणूस भौतिक सुख, चंगळवाद व स्वार्थ यात अडकत गेला. अनावश्यक गोष्टी संचय करण्याच्या अनाठायी स्पर्धेत मानसिक, भावनिक, शारीरिक स्वास्थ्य गमावून बसला. या गमावून बसण्याच्या स्थितीला तो प्रगती म्हणतोय हेच दैन्य मोठं म्हणावं लागेल.
जीवनाची शाश्वत, चिरंतन, नैतिक, वैचारिक मूल्ये आहेत, त्यांच्याशी माणसाने फारकत घेतली. नैतिकतेच्या व्याख्याही त्याने स्वतःच्या सोयीने तयार केल्या. जगात उणीवा शोधणारा स्वतःत डोकावूनच बघत नाही, कारण त्याच्या लेखी तोच एकमेव आदर्श असं त्याला वाटतं. हे हास्यास्पद असलं तरी सत्य आहे. मान सन्मान यांची भूक माणसाला असते व ती शमली नाही की जग कसे वाईट आहे हा अपप्रचार तो करत सुटतो. ज्या अपेक्षा त्याच्या इतरांकडून असतात त्याच इतरांच्या त्याच्याकडून असतील हे त्याच्या जाणीवेतही नसतं. खरं तर जगात कुणीही तुमचा विरोधक वा मित्र म्हणून जन्मास येत नाही, तर आपला व्यवहारच ते निर्माण करत असतात. सृष्टीचा, निसर्गाचा मूळ स्वभाव आनंद, प्रसन्नता आहे. हेच माणूस विसरलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला माणूस म्हणवून घेतो, पण माणुसकीचं मूल्य त्यात आज अस्तित्वातच नाही. माणसात माणूस शिल्लक नाही, हेच किती भयंकर आणि भीषण आहे ना. नवीन जीव जन्मास आल्यावरही वडीलधारी मंडळी लवकरात लवकर त्यांना आपल्यासारखं वागावं, बोलावं म्हणून प्रयत्नशील राहतात. घाईघाईने आपली छोटी प्रतिकृती बनवण्याच्या नादात हे लोक निष्पाप बालकांचे बालपण खुडून टाकतात. घर, शाळा आणि समाज व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम करतात. घरातून चांगले संस्कार, शिक्षकांचा आदर्श त्याच्यासमोर असला पाहिजे. चारित्र्य संवर्धन हे माणूस म्हणून जगण्यासाठी पायाभूत आहे आणि असते. मानवी मूल्यांनी युक्त जीवन माणूस जगू लागला तर त्याचे जगणे ही ऐतिहासिक दखलपात्र अशी नोंद ठरते. अशी अनेक महापुरुषांची नोंद जागतिक इतिहासात घेतलेली आपणास दिसते. जगात 14व्या शतकापासून पुढे प्रबोधन काळास प्रारंभ होतो. कट्टरता, वर्णांधता, धर्मांधता, पुरोहितशाहीच्या जाचक वर्चस्वाला फाटा देऊन मानवी जीवनाकडे नव्या दृष्टीने बघणारे द्रष्टे महामानव या काळात परिवर्तनासाठी सज्ज झाले. मानवी बुद्धी, प्रतिभा, वाचरण यास नवी दिशा प्राप्त झाली. सर्व कला व ललित कला यांना नवे रूप लाभले. शिक्षण पद्धतीतही महत्त्वाचे बदल झाले. धार्मिक शिक्षणापेक्षा मानवविद्या शाखा व्यक्तीस स्वयंपूर्ण बनवू लागल्या. अनेक उत्तम विचारवंत, तत्त्वज्ञ, अभ्यासक, संशोधक, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, कलाकार यांनी पारंपरिक चौकट भेदणारी, मौलिक, उपयुक्त अशी ज्ञाननिर्मिती केली, जिच्या केंद्रस्थानी माणूस व त्याचे कल्याण हेच होते. जुन्या विचारांची चिकित्सा करून मानवतावादाशी सुसंगत आणि विज्ञानवादास पोषक अशी नव्याने मांडणी या काळात करण्यात आली. माणूस निसर्गाचा भाग आहे, त्यामुळे त्याने निसर्गाची उपेक्षा थांबवून निसर्गापासून आनंद घेतला पाहिजे. नैसर्गिक आपत्तीविरोधात तोंड दिले पाहिजे. वैद्यक, कायदा, कला, साहित्य, वक्तृत्व ह्यासुद्धा माणसाच्या गरजा आहेत. आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन हा मानवी जीवनाचा गाभा आहे. वास्तव इतिहासाची साधनं शोधणं, तपासणं आणि व्यवस्थितरित्या प्रसिद्धीस आणणं या बाबीस आधुनिक संस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वास्तवाचा प्रमाणभूत शोध घेण्याचा प्रारंभच मुळात प्रबोधनकालीन मानवतावादी आंदोलनात झालेला आहे. धर्मचिंतनाला या मानवतावादाने नवी दिशा दिली. धर्म ही अफूची गोळी आहे व त्यामुळे वास्तववादी तार्किक विचार लोक करू धजत नाहीत, हे सत्य आहे. पण या सत्याचे सुरुवातीला खूप कमी लोक वाहक होते. ह्याच काही द्रष्ट्या विचारवंतांनी माणसाच्या कर्तृत्वाला, कार्यक्षमतेला आणि स्वातंत्र्याला पोषक असे चिंतन सुरू केले. सर्व धर्म, जात, पंथ समान जगण्याच्या अधिकारास पात्र आहेत. वास्तव जीवनात योग्य कर्तव्य बजावली की त्याची फळे म्हणजे सुखी, तणावरहित जीवन. तसेच सामाजिक, राजकीय जीवनात आपली कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणे हाच खरा धर्म हा विचार पुढे येऊ लागला. धर्म, श्रद्धा यांचे मानवी जीवनावरील गारूड माणसाची विचार प्रक्रियाच नष्ट करते. निसर्ग हाच विश्वातील मानवता या धर्माचा महान ग्रंथ आहे. निसर्गाचा शोधबोध घ्यायचा असल्यास
त्या संदर्भात अवलोकन व प्रयोग केले पाहिजे. त्यातून नवीन संकल्पना पुढीलांसाठी मांडल्या गेल्या पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टीचा परिपोष होणं हे गरजेचं आहे, हे देखील विचारवंतांच्या लक्षात आलं व प्रथम वैज्ञानिकतेचा पाया घातला गेला. तंत्रज्ञान आणि विज्ञान या बाबींचा सतत पाठपुरावा केल्यामुळे आजची विज्ञान संस्कृती जन्मास आली आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळेच तर औद्योगिक क्रांती झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन जो अंगीकारतो तो मानवतावादी असतो असे नाही, परंतु प्रत्येक मानवतावादी हा विज्ञान दृष्टी बाळगतोच. मानवतावादात अद्भुत, चमत्कृती, अवतार, प्रेषित, अदृश्य शक्ती, शाप, उशाप, वरदान, गूढता, कर्मकांड, वर्ण, वर्ग, लिंगभेद अशा काल्पनिक बाबी नसतात. मुळात मानवतावाद म्हणजे स्वतः एक माणूस म्हणून जगण्याची व इतरांना देखील माणूस म्हणून जगता यावे यासाठी प्रेरित करणारी जीवन पद्धती होय. यात जाती उपजाती नाहीत की कुठली भेदांची भिन्नतेची उतरंड नाही. जे जे मानव आहेत त्यांचा धर्म म्हणजे मानवधर्म होय. या मानवधर्माची ध्येय व ध्यास म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय. या मानवधर्मात माणूसच नाही तर निसर्ग आणि पशुपक्षी याबद्दलचे प्रेम व जपणूक देखील आहे. मानवतावादाबद्दल लिहिणं, वाचणं, बोलणं सोपं आहे मित्रांनो, परंतु तो अंमलात आचरणात आणणं हे प्रयत्नसाध्य आहे. मानवतावाद म्हणजे ह्युमॅनिझम. या ह्युमॅनिझमचे वेगवेगळे अर्थ विविध काळातील राज्यकर्ते, जेते, तत्ववेत्ते, धार्मिक गुरु यांनी स्वतःच्या सोयीने आकलनाप्रमाणे सांगितले आहेत. इतिहासाचे आकलन केल्यास ते आपणास स्पष्ट जाणवते. गत 400 वर्षात अनेकदा मानवतावाद या संकल्पनेचे अर्थ बदलले गेले. मानवतावाद हा शब्द जरी फार जुना असला तरी 2 शतकांपूर्वी या शब्दाचा वापर व्यवहारात प्रचलित झालेला आहे. ह्युमॅनिटीज अंतर्गत पूर्वी संस्कृतीचे शिक्षण दिले जात असे, परंतु काळाप्रमाणे मानवतावाद या शब्दास अनेकविध पैलू व अर्थ प्राप्त झाले. विविध संदर्भात तो वापरला जाऊ लागला. अलीकडे मात्र मानवतावाद या शब्दास समतावादी, वास्तववादी, न्यायनिष्ठ, वैचारिक असं स्वरूप प्राप्त झालं आहे. माणूस व त्या संदर्भातील सर्व काही त्याच्या केंद्रस्थानी आहे. या नव्या मानवतावादाच्या जडणघडणीमध्ये हेगेल, हम्बोल्ट वगैरे जर्मन विचारवंतांनी पुढाकार घेतला व मानवतावादाला नवा अर्थ प्राप्त झाला. काळाप्रमाणे पुन्हा यात डाव्या व उजव्या बाजूचे गट तयार झाले. साम्यवाद व समाजवाद याबाबत जे झाले तेच मानवतावादाबद्दल झाले. तरी आपण सर्व मानवजातीचे घटक असल्याने सांप्रत काळ व भविष्य यात मानव्याबाबत आपण गंभीर, विचारशील, कृतिशील असले पाहिजे. निसर्गाकडून आलेलो आपण पुन्हा निसर्गाकडे वळायला हवं. निसर्गाची सृजन सकारात्मकता, एकसंघता, आनंद प्रदान करण्याची वृत्ती ग्रहण केली पाहिजे. सृष्टीसारखे नित्य, नवीन, प्रसन्न व क्रियाशील असले पाहिजे. हल्ली आपल्या चौफेर जो कट्टरतावाद, उन्माद, भेदाभेद दिसते आहे, अशा काळात तर मानवतावादाची खरी निकड व खरा विवेकी अर्थ अनेकांना समजतो आहे. त्याचे महत्त्व पटते आहे. हाच मानवतावाद आज समाजातील प्रत्येक स्तरातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मानव कल्याणाचा हा नवा इतिहास रचताना माणूस बनण्याची व बनवण्याची प्रक्रिया सुरू करणं नितांत गरजेचं आहे. असं काही विवेकवादी मंडळींना प्रकर्षाने वाटू लागलं व पुन्हा परिवर्तनाचे वारे सकारात्मकपणे वाहू लागले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिशन माणुसकी अंतर्गत सुरू असणारी माणुसकीची शाळा. माणुसकीची शाळा अनौपचारिक पद्धतीने कलेच्या माध्यमातून वैचारिक, मानवी आणि संविधानिक मूल्यांचे व्यक्तीमध्ये भरणपोषण करते. ही शाळा आबाल वृद्धांसाठी आहे. इथे सर्व जाती, धर्म, पंथातले लोक आहे, कारण ही माणसांची शाळा आहे, ही माणुसकीची शाळा आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, संघटना
विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते या शाळेस जोडले गेले आहेत. माणुसकीची शाळा ही आगळीवेगळी संकल्पना आहे. उभ्या भारतास आपल्या पहाडी आवाजात 40 वर्षाहून अधिक काळ प्रबोधन करणारे आदरणीय संभाजीदादा भगत यांची ही संकल्पना. सुरुवातीला वाड्यावस्त्यावर माणुसकीच्या शाळेचे वर्ग सुरू झाले. दर रविवारी दुपारी 4 ते 5 या 1 तासात ही शाळा भरत असे. ही शाळा पारंपरिक प्रचलित शाळेपेक्षा अंतर्बाह्य वेगळी आहे. इथे कुणीही शिकवण्यासाठी येत नाही, तर शिकण्यासाठी येतात. इथे कुणीही मालक नाही, वरिष्ठ नाही, कुठले कुणाकडे पद नाही आणि प्रवेशासाठी काम करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कुणाकडे पैसे घ्यायचे नाहीत आणि कुणाला द्यायचेही नाहीत. देवाणघेवाण असलीच तर ती आहे विचारांची, मूल्याची, आनंदाची आणि विवेकाची बस. सर्व जातीधर्माची मुलं, मोठी माणसं या शाळेत जमू लागली. ह्या शाळेची सुरुवातच होते ती माणुसकीच्या गाण्याने. ते माणुसकीचं गाणं आहे, हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ह्या प्रार्थनेचा स्वर काळजाला स्पर्श करत जातो. कोविडच्या वातावरणामध्ये ही शाळा प्रत्यक्ष वाड्यावस्त्यांवर ठिकठिकाणी घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे झूम ॲपवर ही शाळा ऑनलाईन मार्च महिन्यापासून सुरू आहे आणि हिला मिळणारा प्रतिसाद खूप मोठा आहे. सर्व भारतीयांच्या माणूस म्हणून शांततामय सहजीवनाचा जो परवाना आहे, म्हणजेच संविधान, या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन माणुसकीच्या गाण्यानंतर या शाळेत होतं. आपला जीवनमार्ग म्हणजे आपली भारतीय राज्यघटना. या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे प्रकट वाचन मुलं करतात. शाळेच्या या 1 तासात मुलांमध्ये कलेच्या माध्यमातून अनेक मूल्य अप्रत्यक्षरित्या रुजवली जातात. त्यामुळे रविवारच्या शाळेचे नियोजन करताना नियोजन समितीच्या सभेत अत्यंत बारकाईने चर्चा होऊन गीत, गोष्ट, बौद्धिक खेळ, बुद्धीला चालना देणारे छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक साहित्य निर्मिती, विचार व कृती करण्यास भाग पाडणारी एखादी छोटीशी चित्रफीत, मानवी वैचारिक सांविधानिक मूल्य याबाबत मुलं यामुळे सहज परिचित होतात. एवढंच नव्हे तर अनौपचारिकरित्या कलेच्या माध्यमातून आदर्श मूल्य मुलांपर्यंत, मोठ्या माणसांपर्यंत अचूक पोहोचतात व ती चिरकाल त्यांच्या मनमेंदूत ठाण मांडून बसतात. भावी आदर्श भारतीय नागरिक हा वैचारिक मूल्यांबाबत सजग असलाच पाहिजे. पारंपरिक शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रमातील सर्व विषय विद्यार्थ्यांना शिकवले जातात. ते परीक्षार्थी म्हणून विद्यार्थी शिकतात, पण माणूस बनण्यासाठी ते शिक्षण पोषक असेलच असं नाही. 4 भिंतीच्या चौकटीबाहेर येऊन ठराविक अध्यापन पद्धतीस फाटा देऊन निसर्गातील आनंद, सृजन ह्या मूलतत्वांच्या साथीनेच उत्तम माणूस घडवणं शक्य आहे. शाळेत शिक्षकांनी मुलांचे पहारेकरी न बनता, घरात पालकांनी पोलीस न बनता मुलांचे सोबती होणे गरजेचे आहे. तेव्हाच मुलं फुलतील, खुलतील, बहरतील आणि निखळ माणूस म्हणून जगतील देखील. आपल्याकडे घराघरात प्रत्येकाने एक गंमत अनुभवली असेल. ती म्हणजे लहान बालकास मोठ्या कौतुकाने 4 चौघात आईबाबा विचारतात, तुला मोठेपणी काय व्हायचे बाळा? मग मुलंही आईबाबांना अपेक्षित असं उत्तर देत म्हणतं की डॉक्टर व्हायचं आहे, अभियंता व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, ऑफिसर व्हायचं आहे, कारखानदार व्हायचं आहे, उद्योजक व्हायचं आहे, नेता व्हायचं आहे, अभिनेता व्हायचं आहे किंवा शिक्षक व्हायचं आहे आणि इतरही बरंच काही ते उत्तर देतं. म्हणजे त्या आईबाबांना आपल्या मुलाला सारं काही बनवायचं असतं, पण माणूस किंवा चांगला नागरिक बनवायचं नसतं. आणि त्या मुलालाही माणूस वगळून सारं बनवून आईबाबांच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, आईबाबांना खुश करायचं असतं. इथेच तर नेमकी चूक होते आपली. नेमकी ही चूक दुरुस्त करण्याचा एक प्रयत्न किंवा प्रयोग माणुसकीची शाळा करते आहे. दर मंगळवारी 1 तासाच्या सभेत रविवारच्या माणुसकीच्या शाळेचं नियोजन केलं जातं. त्यासाठी काही निवडक लोकांची, व्यक्तींची
माणुसकीच्या शाळेच्या जे दूत आहेत माणुसकीचे, त्यांची नियोजन समिती आहे. या समितीत ज्या व्यक्ती आहेत त्यांची दर मंगळवारी बैठक होते. मागील शाळेच्या अधिक उणे बाजूंचा यात आढावा घेतला जातो. दर शुक्रवारी सायंकाळी 1 तासभर माणुसकीच्या शाळेत जुळलेल्या कार्यकर्त्या शिक्षकांचा अभ्यासवर्ग होतो. हा फेसबुकवरून लाईव्ह केला जातो. वैचारिक मानवी मूल्यांची सोप्या पद्धतीने ऐतिहासिक उदाहरणे देऊन विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत, सक्रिय कार्यकर्ते या अभ्यासवर्गामध्ये संवाद साधतात. तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शन करतात आणि त्यावर खुली चर्चा देखील होते. इथे प्रत्येकजण आपलं मत मांडू शकतो. इथले सर्व निर्णय लोकशाही पद्धतीने घेतले जातात. बहुमत जिकडे असेल त्या बाजूने निर्णय घेण्याची पद्धत या शाळेच्या पूर्ण प्रक्रियेत आहे आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. माणुसकीची शाळा आता घराघरात आणि मनामनात पोचली आहे. शाळेत उपस्थित असलेले लोक प्रतिक्रिया देत आहेत. याच लोकांकडून सूचनाही मागवल्या जातात. शाळेत लोकशाहीचे प्रतिबिंब दिसते आणि या शाळेचा व्याप, पसारा वाढतो आहे आणि ही खूप सकारात्मक अशी बाजू आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, महामुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात माणुसकीच्या शाळेचे दूत, कार्यकर्ते काम करत आहेत. हे सारे जे प्रतिनिधी आहेत ते आपापल्या भागात माणुसकीच्या शाळेशी आबालवृद्धांना जोडत आहेत. दिवसेंदिवस शाळेच्या खिडक्या मोठ्या प्रमाणात उघडल्या जात आहेत. मुलं आणि मोठे देखील या शाळेत रमतात, हसतात, गातात आणि शाळेच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रगीत म्हणताना माणुसकीची शाळा आणि देश यांचा संबंध जोडत जातात. पुन्हा पुढच्या रविवारच्या प्रतीक्षेत सर्वजण एकमेकांचा निरोप घेतात. एकदा माणुसकीची शाळा अनुभवलेला माणूस अधिकची माणसं जोडून पुढील रविवारी शाळेत उपस्थित होतो. अशा पद्धतीने या शाळेची व्याप्ती वाढत आहे. उपस्थितांची संख्या वाढते आहे. आगामी काळात माणुसकीच्या शाळेतील शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका असतील त्यावर काम सुरू आहे. आपण नेमकी मानवतेची कोणती मूल्ये कशा प्रकारे रुजवायची आणि अंगीकारायची याबाबत माणुसकीच्या शाळेतील दूतांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या पुस्तिकेतून होईल. ही शाळा झपाट्याने, वेगाने वाढते आहे. या शाळेशी जुळलेले विविध लोक आपली मत, भूमिका आणि आकलन मांडत आहेत. या शाळेशी जुळण्यासाठी गुगल फॉर्म लिंक तयार करण्यात आलेली आहे. जे या शाळेशी जुळू इच्छितात त्यांनी हा फॉर्म भरावा किंवा मिशन माणुसकीचं जे फेसबुक पेज आहे त्यावर जी लिंक दिलेली आहे तिथेही ते आपला फॉर्म भरू शकतात. माणुसकीच्या शाळेचे प्रतिनिधी या फॉर्म भरलेल्या व्यक्तींशी संपर्क साधतात आणि दर रविवारी होणाऱ्या ऑनलाईन शाळेची झूम लिंक या व्यक्तींना पाठवतात. प्रथम काही रविवार माणुसकीची शाळा अनुभवल्यानंतर शाळा समजावून घेऊन इच्छुकांनी या शाळेशी जुळण्याची इच्छा दर्शवली आणि ते आता झपाट्याने, वेगाने काम करत आहेत. मित्रहो, या कोरोनाच्या कठीण काळात माणुसकी अटल्याचे, जिव्हाळा संपल्याचे, संवेदना गोठल्याचे चित्र आपण सभोवताली बघत आहोत. इतरांना हात देण्यापेक्षा हात दाखवणारी प्रवृत्ती निर्माण होताना माणुसकीची शाळा हातात हात गुंफून चालायला, जगायला शिकवते आहे. हेच खूप आश्वस्त करणारं चित्र आहे. नकाराच्या काळोखात सकाराची तेजस्वी ज्योत माणुसकीच्या शाळेच्या रूपाने तेजाळते आहे आणि येणाऱ्या काळात तिचा लख्ख प्रकाश आसमंत व्यापून टाकणार हे मात्र निश्चित. आम्ही वाट बघतोय. तुम्हीही नक्की या माणुसकीच्या शाळेत.